हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र नीट काउन्सिलिंग 2026 बद्दल. डॉक्युमेंट रिमार्कबद्दल महत्त्वाची माहिती. डॉक्युमेंट्सवर रिमार्क आल्यावर काय केलं पाहिजे याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार. सेट सेलवर रजिस्ट्रेशन व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुढील प्रक्रिया समजून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर काय होते? सेट सेल तुमची अपलोड केलेली कागदपत्रे तपासते. जर काही त्रुटी कमतरता असेल तर तिथे लॉग इन केल्यानंतर लाल रंगात रिमार्क दिसून येतो. तो तुम्हाला कसं कळणार रिमार्क आला आहे बा म्हणून? तर तुम्हाला SMS किंवा ईमेल येणार. मग तुम्ही लॉग इन करून डॉक्युमेंट अपलोडच्या सेक्शनमध्ये जाऊन बघितलं तर तिथं रेड रिमार्क येणार. रेड रिमार्क दिसल्यास काय करावे? रेड रिमार्क तुमच्या सेट सेल लॉग इनमध्ये नियमितपणे तपासा. त्या लाल रिमार्कमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे ते काळजीपूर्वक वाचा. सेट सेलनं त्या लाल रिमार्क सूचनेनुसार कागदपत्र दुरुस्त अपलोड करा. दिलेल्या वेळेत रिमार्क क्लिअर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर रिमार्क असं आले की ॲफिडेविट रिक्वायर्ड, ॲफिडेविट बनवा लागेल तुम्हाला. ॲफिडेविट तयार करा लागेल. सेट सेलने सांगितल्या फॉर्मॅट रिक्वायरमेंटचे पालन करा. ॲडमिशनसाठी ॲफिडेविट सुरक्षितपणे जपून ठेवा. रिमार्कमध्ये वेगळी सूचना आल्यास तीच अंतिम मानून त्याच्यानुसार कृती करा. एकतर रिमार्क येऊ शकते की ॲफिडेविट बनवा या फिर सेल्फ ॲटिस्टेशन रिक्वायर्ड. कधी काय होते की त्या रिमार्कवर काहीच म्हटलं नाही जात, फक्त रिमार्क असतो, तर त्यावेळे सेल्फ ॲटिस्टेशनच करावं लागतं. सेल्फ ॲटिस्टेशनमध्ये तुमची जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्याची कलर प्रिंट काढायची आणि तिथे स्वतःचं नाव, साईन आणि डेट लिहून ते पुन्हा रिअपलोड करायची. हे असते सेल्फ ॲटिस्टेशन. जेव्हा कधी पण त्या लाल रिमार्कवर, रेड रिमार्कवर काही म्हटलं गेलं नाही आहे तेव्हा सेल्फ ॲटिस्टेशन करणे गरजेचं असते. सेल्फ ॲटिस्टेशन रिक्वायर्ड असल्यास ओरिजिनल डॉक्युमेंटवर थेट ॲटिस्टेशन करू नका. ओरिजिनल डॉक्युमेंटवर काही करायची गरज नाही आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटची कलर प्रिंट घ्या, त्याच्यावर स्वतःची सही करा, त्याचा स्पष्ट स्कॅन करून पुन्हा अपलोड करा. सर्वात महत्त्वाची सूचना, रेड रिमार्कमधील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचा. सेट सेलने नेमके काय दुरुस्त अपलोड करण्यास सांगितले आहे तेच करा. अंदाजाने दुसरे डॉक्युमेंट अपलोड करू नका. ओरिजिनल डॉक्युमेंटवर अनावश्यक ॲटिस्टेशन करू नका. ओरिजिनल डॉक्युमेंटवर ॲटिस्टेशन नाही करायचं. रिमार्क वेळेत क्लिअर करा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर 1 दिवसानंतर तुमची लॉग इन मोबाईल नंबरवर SMS, ईमेल कंटिन्युअसली चेक करत राहा. कॉलेजसाठी पूर्ण 1 वर्षाचा मेहनतीचा प्रश्न आहे. तर रजिस्ट्रेशन जसं झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून एकदा लॉग इन करून पुन्हा चेक करायचं आणि जेव्हापर्यंत 2-3 दिवसात तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाते तर तिथं रिमार्क आला की नाही आला दिसून पडते. काही रिमार्क सूचना आली आहे का हे नियमितपणे तपासणी करा. फायनल रिमाइंडर, रिमार्क दिसलास घाबरू नका. रिमार्क म्हणजे तुमची काउन्सिलिंग कॅन्सल झाली आहे असं नाही. तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नाही आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे. या तुम्हाला त्यांनी करेक्ट करण्याचा एक आणखी चान्स दिलेला आहे. रिमार्क नीट वाचा. तो रिमार्क काय म्हटलेलं आहे ते नीट वाचा. योग्य कागदपत्रे तयार करा. आवश्यक असल्यास पुन्हा अपलोड करा. दिलेल्या वेळात रिमार्क क्लिअर करा. रिमार्क म्हणजे काउन्सिलिंग कॅन्सल झाली आहे, तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं आहे असं नसते. रिमार्कमध्ये तुम्हाला करेक्ट करावं लागते, ते डॉक्युमेंट्स करेक्ट करावं लागते. आणि पुन्हा महत्त्वाची सूचना, कधी रिमार्कमध्ये मेन्शनच नसते, फक्त रेड कलरचा रिमार्क आलं असते, तिथं मेन्शन नसते काय करायचं आहे. त्या टाईमवर सेल्फ ॲटिस्टेशन करायचं. ओरिजिनल डॉक्युमेंटचं प्रिंट काढायचं,
कलर प्रिंट आणि तिथं स्वतःचं नाव करेक्ट जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या टाईमवर टाकलेलं आहे आणि तुमची साईन करून ते पुन्हा अपलोड करायची आणि ते डॉक्युमेंट स्वतःजवळ सांभाळून ठेवा. धन्यवाद.